तात्या, तुम्ही पाहिलं नाही का मग वाड्यात खरंच धन आहे का नाही आहे तर? स्वतः तो सीताराम सांगे का ह्या वाड्यात असं काहीच नाही आहे म्हणे. असं काही असतं तर आम्ही वाडा ऐकला असता का म्हणे. हा वाडा खपून नव्हता राहिला म्हणून सोन्यान चेत्यानं दिमाग लावला म्हणे. हा का ह्या वाड्यात धन आहे म्हणून असं पसरून द्या. तुम्ही हावले हाव लाव जा म्हणून मी हावले हाव लावलं म्हणे. बस मला काय आहे म्हणे. पण तुम्ही पाहिलं का पूर्ण वाड्यातनी? काही असं काही दिसलं का तुम्हाला अचंबित करणारी गोष्ट काही? अरे पुरा वाडाच नाही घुमलो मी आधी. पुरा वाडा कुठं घुमलो? किती मोठा वाडा आहे तो. कुठं कुठं घुमू मी? आपल्या कुठं नशिबात आहे धन आणखीन? आपल्या नशिबात आहे फक्त मेहनत. बस कास्तकारी करा, त्याच्यातून जे पिकवायचं आहे ते पिकवा आणि का आणि पैसे कमवा. बस दुसरं काहीच नाही. हे पण तुम्ही तात्या 100% खरी बोलले. हे आपल्या नशिबी काय आहे नाही हे धन आणखी. आपल्या नशिबी आहे फक्त मेहनत करा आणि कमवा. अरे त्याच्या मागं लागायला नाही पुरत. ते काय सारखं सुद्धा नाही आहे. जसं पाहिजे तसं नाही आहे. कोणत्या कोणत्या धनावर सापर राहते, कोणत्या कोणत्या धनावर राखणदार राहते, कोणत्या कोणत्या धनावर बली मागते म्हणते आणि कोणत्या कोणत्या धनावर तर बली अशी तशी नाही मागत. नवीन लग्न झालेले त्याची बली मागते म्हणते. म्हणजे मोहन सारख्याची? हा मोहन सारख्याची समजून घ्या. नवीन लग्न त्याच झालाय. अरे मग काही कामाची गोष्ट नाही आहे बाबा. कोणाचा जीव घेऊन आपल्याला कधी काही संपत्ती मिळवायची नाही आहे. जाऊ द्या तिकडे. मुझे जरा पड़ेगा पीना बड़ा दुख जीना मेरे लखन ने बड़ा दुख जीना. वसंत आप्पा, वसंत आप्पा, ओ वसंत आप्पा, या इकडे या. इकडे आहे मी. फवारा मारू राहिलो. रात्री पाणी आलं नाचकायचा फवारा मारू राहिले तुम्ही? तणकटाचा होय. हे तणकट वाढते ना मग. हे पिकासोबत तणकटही वाढते. काय म्हणता रे? कायले आली इकडे? तुमच्यासोबत थोडंसं बोलायचं होतं. बोला, काय म्हणता? काम असं होतं का वावर पाहिजे होतं. कायच्यासाठी? सोकारी करासाठी? सोकारी करता का आता तुम्ही दोघं जण? नाही ना, सोकारीसाठी नाही. सोकारी कुठं करू आता. अरे आम्हाला विकत पाहिजे होतं वावर. अच्छा अच्छा, म्हणजे वावर विकत घेऊन राहिले का तुम्ही? हा वावर विकत घेऊ राहिलो. तर तुम्हाला भेटायला आलो का बा. तुमच्या कोणी आहे का लक्षात असं वावर विकणारा? वा वा, आहे ना. लागन तेवढे आहे. काहून नाही आहे? या इकडे या तुम्ही. फुरसतीत बसू आपण. आता तुम्ही सांगा का तुमच्या पैशाचं बजेट पहिले किती आहे तर त्या हिशोबानं मग मा लिस्टीत कोणी आहे का असं ते पाहतो मी. 14 लाख रुपये माझे बजेट आहे आणि 14 लाख रुपये चेत्याचं बजेट आहे. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला एकाच चालन काय? म्हणजे एकातच बा दोघायचं. हा मग तुम्ही अर्धा अर्धा नावं करून घेजा त्याच्यातलं. हा चालते ना. म्हणजे मग टोटल मारली तर 28 लाख रुपयाचं बजेट आहे समजा तुमचं. एखादा हायवे टच नाही आहे का तुमच्या लिस्टीत? पाय ना. हायवे टच आहे पण तुमचं बजेट आहे 28 लाख रुपये. तिकडे करोडाचे भाव चालते. हा ते जमन नाही ना तालमील. आता तुमचं कसं आहे बजेट पाहून काम राहील ना ते. हायवे टचचे भाव हायवे टचच्या हिशोबानंच राहते. आता दोघं जण आहे माझ्या लिस्टीत पण त्याचं कसं आहे 14 लाखावर नाही जमनताल. 15 लाख रुपये एकर म्हणे तो. आता 15 लाख रुपये तो तोंडानं म्हणून राहिला तर त्याच्यात काही कमी जास्त होऊन जाईल. होईल नाही का तुमच्या हिशोबानं? नाही नाही, कमी जास्त कसा काय करन तो. जो भाव चालू आहे म्हणे त्या साईडनं तेवढा भावानं तर मी विकनच म्हणे. 15चा भाव चालू आहे म्हणे तर 15च्या हिशोबानं लागन म्हणे. पण विषय असा येते का ते जे जमीन आहे ते आहे 5 एकर. तर आता तुम्ही विचार करा. तुम्हाला पाहिजे समजा तुम्ही बसता कायच्या याच्यात? तुम्ही बसता 2 एकरात. मग तो 3 एकराचा पट्टा कोणाला विकन तो? नाही नाही, आपल्याला 2 एकर पाहिजे किंवा मग हायवे टच असन तर 1 एकरही चालते, अर्धा एकरही चालते आपल्याला. म्हणजे पुढं चालून त्याला भाव आला का इकून टाकीन आणि चांगलं घेऊन घेईन आम्ही मग 5-6 एकराचा पट्टा. नाही, तुमचं सगळं बरोबर आहे. तुम्हाला अर्धा एकरही भेटलं तर ठीक आहे. पण अर्धा एकर जमीन कोण इकन रे बुवा आणि बाकीची कोणाला इकन मग? तसं नसते ना. 1-2 जण अधिक आहे आपल्या लिस्टीत. त्याचा भाव हिशोबशीरच आहे. हा 13चाच भाव आहे. मी तुम्हाला म्हणत असाल तर आपण उद्या नाही तर मग आज तुम्ही म्हणसान तेव्हा मी तुम्हाला दाखवून देतो. पण कसं आहे आज वावरात तात्या काही आले नाही आहे. मलाच राहणार दिवसभर तर आज तर काही होऊ नाही शकत. उद्या आपण चाललं जाऊ पाहिले. कारण उद्या तात्या वावरात आले का मी अर्धा 1 घंट्याची सुट्टी मागतो आणि चाललं जाऊ आपण. काही दलाली लागेल का तुम्हाला मग? तुमच्यापासून नाही घेत मी दलाली घेतो मी सोमवारच्या पार्टीपासून. तशी मी बोली केली आहे. हा पण आता तुम्हाला पसंत येते का काय येते का ते पाहा लागेल ना. उद्या किती वाजता येऊ तुम्हाला घ्यायला? ये ना तुम्ही 12-12:30 वाजता येऊन जा. तात्या येऊन जाते 10 वाजेपर्यंत. हा मग मी सुट्टी मागतो आणि चाललं जाऊ.
चला येतो मग. हा उद्या तयार राहायचा. जिंदगी भर का त्या कचऱ्याच्याच गाड्या चालू सांग काय? त्याच्या समोर काही विचार गिचार आहे तुमचावाला? काही विचार गिचार आहे का नाही आहे? त्या कचऱ्याच्या गाडीच्या भरोशावर तुम्हाला पोरगी देणार आहे का कोणी? काय म्हणन पोरीवाले, कचरा गाडी तर चालवतो म्हणून तू. मग आम्हाला महिना आहे ना तसा, 8,500 रुपये महिना आहे ना. आता काही दिवसानं होते 9,000. आणि आम्ही काय 12च्या बाद दुसरं काम भेटलं ते करू शकतो. म्हणजे आम्हाला चांगला महिना पडते ना. अरे तेनं जमन काय? त्याच्या समोर काही विचार केला काही? काही विचार केला का? मी तुम्हाला हे म्हणून राहिलो. अबे त्या दोघा पोट्टायले पहा, सोन्यांचे त्याले वावर घेऊन राहिले म्हटलं वावर. अरे तर वावर घेऊन राहिलं तर पुरा बाल्लो रे काम आहे त्याचं. पुऱ्या गावात माहिती आहे ना कसे आहे तर ते. डिफॉल्टर झालेले आहे ते. चोरी चकाळी करते, हे करते ते करते, असे पूर्ण नाव खराब केलं आहे त्यानं त्याचं वालं. वावर घेऊन राहिले तर काय करू राहिले ते? आता हे वाड्यातनी दलाली भेटली 30 लाख रुपये म्हणून घेऊन राहिले ते वावर. नाही तर त्याची ताकद चालते का वावर घ्यायची? ते बाल्लोरे कामं करो का चोट्टे कामं करो त्याच्याशी काही फरक नाही पडत. त्यानं एवढ्या कमी वयात वावर घेऊन राहिले हे महत्वाचं आहे. अरे हळ येले त्याले फसून काय करतं बाबा? का लोकांची बद्दुआ घेतं काय? त्यानं काय फसवलं थोडी काही कोणाले. त्यानं फसवलं नाही. त्यानं फक्त एक अफवा फैलवली तो वाडा इकासाठी. कारण वाडा जो इकून देन त्याला ते कमिशन होतं. तर त्यानं पाय 1 करोडाचा वाडा 1 करोड 10 लाखाला इकला. 80 लाख रुपये वाडेवाल्याला दिले आणि बाकीचे 30 लाख रुपये त्यानं ठेवले. त्यानं काय कोणाला फसवलं थोडी. जे लालची होते तेच फसले त्याच्यात. आम्ही जर आतापर्यंत असं केलं असतं ना आणि लोकांचे मन दुखवले असते ना तर आमच्यापाशी तर आता 50 एकर जमीन असती. अबे घे ना बे गोष्टीचा बाजार. आम्ही असं केलं असतं तसं केलं असतं. तुम्ही काहीच नसतं केलं. तुम्ही कचरा गाड्या चालवा बस. त्याच्यासाठी दिमाग पाहिजे म्हटलं. दिमाग असता तुम्हाला तर कचरा गाड्या चालवल्या असते का तुम्ही? नाही तर काय हेलिकॉप्टर चालवले असते का मग? अबे हेलिकॉप्टर काय चालवता तुम्ही? कचरा गाड्याच घुमा तुम्ही जा. तुले भल्या गोष्टी येऊ राहिल्या आज. बरोबर आहे ना रे सल्ले. तेव्हा त्याच्या आप्पाजीनं ते 5 एकर जपून ठेवलं होतं म्हणून त्याच्या कामात पडला आता. आणि म्हणून त्याचं लग्न झालं. नाही तर काय होत होतं का लग्न? काऊन नव्हतं होत नाही लग्न? काऊन होत कोण नव्हतं हे तर सांग. वावर नसतं तर झालं असतं का त्या लग्न? नाही वाले काय आहे लग्न? अरे माझ्या पांटेला होता. मग पोल्ट्री फार्म होतं. काऊन नव्हतं होत? मी दिमाग लावलेला आहे ना माझ्या तेवढी सोयसाय लावलेली आहे मी. आता आपला सासरा काय म्हणते का नाही ना चांगल्या घरी दिली म्हणते पोरगी. असं असते. अब अच्छा हो गया शांताबाई. अभी बहुत बड़ा हो गया तुम्हारा घर. आता पैशाले पाहा लागेल ना. 1 करोड 10 लाखाचा होय म्हणते ना वाडा. कायले म्हणते 1 करोड 10 लाख? आता पैसेवाल्याचं काम. पैसेवाली आहे ना तू म्हणून झाला त्या इकडून घेणं 1 करोड 10 लाखाचा वाडा. नाही तर आमच्याच्यानं होऊ राहिलं काय? जाऊ दे ना. जाऊ गेले पैसे. वाडा तर होऊन गेला तुमचावाला. तुमची इच्छा होती ना वाड्यात राहायची. हा बाई हे तर खरी गोष्ट आहे. माझी इच्छा होती वाड्यात राहायची. बरं जाऊ द्या. आता तुम्ही म्हटलं पुष्पाबाई ते तेवढं घर बांधून घ्या आता. देवानंद बापूजीले मी म्हणतो वाटल्यास. घरकुलचे कागदपत्र केले आहे. आता घरकुल आलं का मग बांधून घेतो आम्ही. काही घरकुलचे पैसे आणि काही जवळचे पैसे असं टाकून बांधून घे जा. हे घर लय झालं ना पळा झोपतं. मला तर कधी कधी भेव लागते का झोपीत पडून ना जाईन त्या अंगावर. काही सांगताच नाहीत. वरतून मार मातीचे ढेकलं पडते घराचे. त्या शेणानं मातीनं लिपू लिपू म्हटलं ते चालू आहे कसं तरी. ढिकीटोला काम. ससरे किधर आहे तो तुम्हारे शांताबाई? वो नहीं दिख रहे अभी इधर. ते बंगईवर बसलेले आहे. आपली चिला मोडते आणि बस तिथंच राहते आता. तिथंच झोपते बंगईवर. ते मस्त झाली त्याच्यासाठी बंगई. वाडा लय मोठा आहे पण शांताबाई नाही. आता वाडा म्हटल्यावर वाडा कसा राहणार आहे? अधिक पर्यंत मीच तर पूर्ण घुमली नाही. इकडे तिकडे जातच नाही मी वाड्याच्या. बस कामशीरच घुमतो वाड्यात. पण वाडा असा महाग झाल्यासारखा वाटू राहिला. 1 करोड 10 लाख रुपये म्हणजे लय झाले ना वाड्याचे. आता झाला बाई महाग. आता काय करू शकतो त्याला आपण. झाला तर झाला महाग. आज तर काही सकाळपासून भेट नाही आता तुमची वाली. डायरेक्ट रात्री झाले तुम्ही पांटेल्यावर. नाही बसलो होतो मग आम्ही गोष्टी करत. तिकडल्या चालू होत्या म्हणून काही येणं झालं नाही. आणि तंबाखाची पुढे शिल्लकच होती खिशात म्हणूनच आले नाही पांटेल्यावर. ते 2 जण आलते का तुमच्यापाशी मग? कोण 2 रे? सोन्यांचे ते आले होते ना पाय धुवाले. नाही पाय धुवाले नाही. ते वावराचं बोलासाठी वावर घेऊन राहिले म्हणते ते 2 जण इकत. त्याच्यासाठी आलते का म्हटलं? नाही त्याच्यासाठी नाही आले काय ते. अधिक पर्यंत भेटले नाही मले. काऊन काय वावर इकत घेऊन राहिले का ते? हा वावर पाहू राहिले ते म्हणे 14 लाख रुपये पर्यंत भेटत असं तर पहा म्हणे बा. भेटते भेटत नाही तर काय तर भेटते पण लय अंध्र भेटते. मग 5-6 वावर 10 वावर एकदम अंध्र समजा. ते तर म्हणे हायवेटच असेल तर सांगा म्हणे. अर्धा एकर असलंच चालते म्हणे. 14 लाख रुपयात हायवेट तरी भेटते काय? करोडाचे भाव आहे हायवेट असले ना. आम्ही तर 80 लाख रुपयानं मागून 4 एकर होतं ते तरी दिलं नाही त्यानं. नाही म्हणे
1,05,00,000 रुपयाच्या वर बोला म्हणे काय आहे ते. 1 करोडाचं तर मागून गेले म्हणे आम्हाला. हायवे टच जमीन निलेलं आहे भाव आहे. एवढ्या भावाचं कसं काय भेटणार आहे? हा 14 आणि 15 लाखातनी त्याचं बजेट आहे म्हणते 14 लाखाचं. 14 लाखाचं बजेट आहे, पण जर जमीन चांगली असेल तर ते म्हणे का दोघं मिळून घेऊ, म्हणजे 28 लाख रुपये पकडून घ्या. भेटते पण कसं आहे थोडं म्हटलं आपल्याला पाहा लागन. भेटते पण ते भेटले नाही ना मला दोघं जण अधिक. भेटनच तुम्हाला ते म्हणे तात्याला भेटाच लागन म्हणे, म्हणून म्हणून राहिलो का भेटले होते काय. त्यानं जमीनच घेऊन घ्यावं आता. ते दलालीचे पैसे भेटले 30 लाख रुपये, तर ते फालतू इकडे तिकडे काही उडवावं नाही त्यानं. वावर तरी होऊन जाईन त्याच्यापाशी. वावर धुरा काही नाही आहे तर 2 एकर भेटलं 14 लाखाच्या हिशोबानं तरी मस्त होऊन जाते ना. 1 एकर दोघायले. आम्ही म्हटलं त्याले का तू तात्याला भेट, म्हटलं तात्याच तू हे काम करून देऊ शकते. चला जातो मग बाबा, झोपतो आता मी. उद्या लवकर जा लागते वावरात. दुवा कितीचा? 20 रुपयाचा. बरं बरं. अरे अरविंदराव हे घे ना पहिले, न मला जाऊ द्या घरी लवकर. हा 50 रुपयाचा दुवा घ्या आणि 50 रुपयाचा आट्टा घ्या. 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. नमस्कार तात्या. नमस्कार नमस्कार. अरे नामदेवराव कुठे गेले? मोहनच्या पांटेल्यावर आहे ते, असं मला वाटू राहिलं. कारण इथं नाही आले बसाले तर मग तिथंच आहे ते. सांगा आता काय होतं तुमचं? 50 रुपयाचा दुवा आहे, 50 रुपयाचा आट्टा आहे. ठीक आहे. नमस्कार सरपंच साहेब, नमस्कार पाटील, नमस्कार देवानंद भाऊ. नमस्कार नमस्कार. काय म्हणते? काय याची शक्यता आहे? आता हवामानाच्या अंदाजानुसार तर मला वाटते बा नैला येन. बरं बरं नैला. बरं एक काम करा मग, लंगडा नैला आपला करून टाकावा 100-100चा. तुमचं काय आहे दोघायचं? माय हेच करजा जे तात्याचं आहे. माया फक्त नैल्याच्या जागी दैला करजा आणि आपला लंगडा कितीचा करायचा आहे? 50-50चाच करा. माया 20-20चा कर्जा. बरं बरं ठीक आहे. पैसे तिकून आल्यावर देता काय? नाही वावरात पोचल्यावर फोन पे करतो तुम्हाला. बरं ठीक आहे मग. चला ना हो वसंत आप्पा, लय उशीर उराला ना. अधिक तिकडे वावर पाले टाइम लागते ना मग. बहील पाहतो काय चुपचाप. अरे थांबून जा, तात्याला येऊ द्या. तात्या आले रे आले का तसंच मी सुट्टी मागतो 1 घंट्याची, मग चाललं जाऊ पाले. ते आल्याशिवाय मी जाऊ नाही शकत ना कुठं. त्यानं म्हटलं का तुम्ही सोकारी आहे का काय आहे? हा त्याला जर मी वावरात दिसलो नाही तर ते मला बोलत नाही काय? आपण त्याच्या इकडे कामाले आहे ना. 5-10 मिनिटाचा विषय आहे, 5-10 मिनिटात येतेच ते. का हो वसंत आप्पा, हे कैऱ्या ठेवल्या जाय म्हटलं, एका जेवासोबत खाले ठेवल्या काय? हा जेवासोबत पाहिजे ना रे बा 1-2 कैरी. रोजच्या 2-3 कैऱ्या तर जेवासोबतच चालल्या जाते. भल्लं थंड लागू राहिलं पण इथं भल्ली झोप येते. हा लागन आता, दुपारी झोप नाही आली का इकडे येऊन जा लागन झोपाले. अरे तात्याची जागा होते, तात्या झोपते तिथं. तात्याशिवाय कोणी झोपत नाही. ते नसल्यावर मी झोपतो. ते इथं येऊन काय मग काय वावरातले कामं करत नाही का ते? मग इथं येऊन काय झोपाचेच कामं करते काय? तेच कामं करते ते, नाही तर कोणते कामं करते ते? पहिले कोणते काम करे? कोणतेच नाही. आले का बस इथं झोपते, जेवण करते, बस इकडे तिकडे पाहते, बगीच्याकडे लक्ष देते न बस. घ्या आले तात्या. चला आता. तुम्ही दोघं कायले आले रे? अरे काम होतं वसंत आप्पा सोबत, त्याच्याच्यानं आलो आम्ही. मी येतो याच्यासोबत. 1-1.5 घंट्याचं काम आहे, लवकरच येतो. ते तणकटाईवर फवारा मारला काय? तो कालच मारला. बरं या लवकर येजा फक्त. कुठं चालले रे वसंतरावले घेऊन? काम आहे थोडंसं, येतो बात. हे आहे 2 एकराचा पट्टा. पण 14 लाखाचा नाही आहे, 14.5 म्हणते. हे पाहून घ्या, वावरात हिरवी आहे आणि स्वतःची आहे. ते सगळं बरोबर आहे, पण यायनं काय म्हटलं गांजरी गवत पेरलं काय? गांजरी गवत तर लय दिसू राहिलं यायच्या वावरात. अरे पेरूनच नाही राहिले न ते, इकाले काढलं न त्याईनं, म्हणून पेरून नाही राहिले ते. गांजरी गवत नाही निघन तर काय निघन मग त्याच्यात? नाही आम्हाला वाटलं बघा का गांजरी गवतच पेरलं काय. गांजरी गवत लय मोठं दिसू राहिलं ना त्याच्या वावरात. त्याच्या ऐकून काही पेरणं होऊन नाही राहिलं, त्याच्याच्यानं ते इकू राहिले. आणि ते म्हणे का आपल्याला अशाले जिकायचे आहे म्हणे जो स्वतः पीक पाणी काढन त्याच्यात. आता इकत घेतल्यावर स्वतः काढन काय आणि दुसरे काढन काय, काय फरक पडू राहिला? आता आम्ही इकत घेतल्यावर त्याला पेरीन, नाही तर नाही पेरीन, नाही तर भावाला तर इकून टाकीन. त्याच्याशी त्याला काय मतलब? नाही ना, ते म्हणे का आपल्याला कास्तकाराला जिकायचं आहे म्हणे. आपल्याला असं भलकोनाला इकायची नाही आहे म्हणे आपली जमीन. अरे आम्ही इकाले नाही घेऊ राहिलो, आम्ही पेरणीच्या हिशोबानंच घेऊ राहिलो. बस असंच म्हणायचं त्या मालका देखता. काय इकाच्या हिशोबानं नाही घेऊ राहिलो म्हणा, आम्हालाच ठेवायची आहे म्हणा हे. हां असंच म्हणायचं. पसंत आली का तुम्हाला? का अधिक पाहता? अधिक आहे 2-3 ठिकाणच्या, म्हणत असाल तर दाखवून देतो तुम्हाला.
पसंत आली पण भाव लय हुराला ना 14.5चा भाव. जेवढे सांगितले ते तेवढेच देणार आहे काय कोणी? काही कमी जास्त करा म्हणा. 11 फायनल करा म्हणा यायले. 11 फायनल? अरे 13चं गिराईक आणलं होतं. 13 वाल्याले बी नाही दिलं ते 11 देणार आहे काय? बरं कुठं आहे ते त्याला आवाज तर द्या. अरे ते तर घरी आहे. त्याला आता बोलावलं तर 1 घंटा त्याला यायला लागायचा होय. हे तुम्हाला दाखवून देऊ राहिलो मी. सौकारी गिकारी कोणीच नाही वाटते वावरात नी. बस असंच खुला आहे हे. नाही रे, हे बाजूवाले लक्ष ठेवते ना आजूबाजूचे. आता यायच्या वावरात हिर आहे तर यायचा हिरीतलंच पाणी घेते ना ते, तर मग लक्ष ठेवते. आणि पीक पाणी कोणतं आहे आता त्याच्या वावरात हे पाहून राहिले तुम्ही. हे गांजरी गवतच आहे. 11च्या भावानं लावून द्यायला पाहिजे होतं त्यानं. 2 एकर घेऊन घेत होतो हे. चला जे ते 11 म्हणून राहिला मी 12 म्हणून राहिलो. 12च्या भावानं पा भेटत असन तर. कारण कसं आहे अंध्रला आहे ना हे. त्या हिशोबानं बरोबर आहे. अंध्र किती आहे हे? एवढ्या अंध्री थोडी पाहिजे काही जमीन आपल्याला. आपल्याला जेवढ्या बाहेर असन तेवढी आपल्याला चांगली. म्हणजे पुढे चालून जर इकाच्या हिशोबाने काढली का बा हे इकून दुसरी घ्यायच्या हिशोबानं तर भाव येते. एवढ्या अंदरची कोण भाव देते? नाही ना, देतच नाही ते. चला मी अधिक तुम्हाला दुसरी दाखवतो. हे पा, पण हे 16 लाख रुपये म्हणते. हाय 2 एकरचाच पट्टा आहे. बघायची जमीन आहे हे. हे पा जमत असन तर. हे पा 14 म्हणून त्याले आताच करून टाकू फुल्यान फायनल. नाही का रे सोन्या? हा हे पा वसंत आप्पा म्हणून जमत असन तर 14 नी. अरे बघायची जमीन आहे न ते. बगीचा होता संत्र्याच्या त्याच्यात. एवढ्या कमी याच्यात देणार काय ते? कसे काय देन तू विचारता का? अरे म्हणून तर पा 16 म्हणून राहिले आपण 14 म्हणून राहिलो. काय आहे त्याच्यात नी? थांब मी त्याला फोन लावतो. मला वाटते ते वावरातच आहे. गेट उघडच तर दिसलं होतं आपल्याला. हॅलो महादेवराव, कुठं आहे तुम्ही? मी वावरातच आहे. त्याचे इकाले काढला आहे. तुम्हाला दाखवलं होतं 2 एकर तिथंच आहे. बोला ना. अरे त्याच जमिनीसाठी गिराईक आणलं होतं. ये ना, मी तुमच्या वावरातच आहे. तुम्ही तर काही दिसून नाही राहिले. अरे या खोपडी तर तुम्ही येऊ राहिलो. थांबा 2 मिनिटं. नमस्कार नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार. हे घेणारी पार्टी होय आणि तुम्ही विकणारी पार्टी होय. काय आहे ते बोलून घ्या. आता तुम्ही 16 लाख रुपये म्हटले होते. तर आता हे म्हणते का 14 देऊन द्या म्हणते बा. 2 एकराचाच पट्टा आहे आणि यायले 2 एकरच पाहिजे होतं. अरे बा 15 लाख रुपयानं मागितली तरी दिली नाही. बघायची जमीन आहे हे. मग इथं पुरा संत्र्याचा बगीचा होता. आता होत नाही आपल्याच्यानं करणं आणि आपल्याला का ते काही लावून द्यायची नाही आहे. बा तुम्ही पेरा अर्ध माय अर्ध तुमचं. हे काही मायकून होत नाही म्हणून निकाले काढली मी. आता माय दोन्ही पोरं जे आहे ते मुंबईला आहे सरकारी नोकरीवर. मग कोण काढते ते? त्याच्याच्यानं इकाले काढली आणि आपल्याच्यानं काही आता होत नाही. डोळ्यांना दिसत नाही. ऑपरेशन झालं डोळ्याचं. 15 लाख रुपयानं मागूनही दिली नाही म्या. 16 म्हणजे 16 बस. 16नीच आपल्याला 16ची आहे हे. आता आम्हाला कसं स्वतःला पीक पाणीच काढायला पाहिजे. त्या हिशोबानं म्हणून राहिलो बा. नाही तर बाकी काय आहे. आता जमीन आता लागेल तेवढ्या इकडे. त्या कशा थोड्याशा आंध्र आहे ना त्याच्याच्यानं आपलं काही पटून नाही राहिलं. आणि तुमची जे जमीन आहे ते आंध्रच आहे. जराशी जर बाहेर असती तर तुम्हाला 16 म्हणून 20 दिले असते. त्याच्याच्यानं तर बयकला काय. जराशी जर रस्त्यावर असती तर चांगला भाव असता इले. पा काय म्हणता. डायरेक्ट मी अमोरासमोर बोलून दिलं तुम्हाला. आपलं काही लपून छपूनचं काम आहे नाही. नाही ना 14च आपण निघतच नाही. तुम्हाला कायले खोटं सांगू. तुम्हाला काय म्हटलं म्या का 15तही मला मागून म्या दिली नाही. जमीन पाना कशी आहे तुम्ही. जमीन तपा. आणि त्याच्यातनी हिर बी आहे म्हटलं आपल्या ह्याच्यात. टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. पा रे बुवा मग काय आहे तर तुमचंवालं. अधिक असन तर दाखवा ना कोणती दुसरी. नाही आता 2च होते आपल्या परिचयातल्या. 2 दाखवले तुम्हाला. बाकीच्या अशा आहे का मलाच पसंत नाही येऊ राहिल्या तर तुम्हाला काय पसंत येईन ते. म्हणजे एकदमच अंदर आहे आणि भावही कुकडले सांगू राहिले. त्याच्याच्यानं मी तुम्हाला ते दाखवतच नाही. तर ह्याच होत्या 2 चांगल्या माया हिशोबानं. तर तुम्हाला ह्या 2 दाखवल्या मी. चला आता मला वावरात द्या सोडून. चला येतो महादेवराव. हा 16चं गिराईक असन तर घेऊन या बिंदास. 15.5चंही नाही चालन काय. नाही 16 म्हणजे 16. जास्त काही आपण भाव सांगितले नाही. एवढं काय अर्जंट आहे का तुम्हाला घेणं? नाही अर्जंट नाही आहे पण आपल्याला वाटते का कसं आहे पैसे आहे पटकन घेऊन घ्या. कसं आहे एखादा अडतीचा सौदा पाहा लागते. तर त्याला गरज आहे बा. तो सौदा भेटते एखादा हिशोबात आपल्याला. नाही आपल्याला काही एवढं अर्जंट नाही आहे. आरामानं पहा तुम्ही. असं काही नाही पण चांगली पहा. आपल्याला कसं 13 पाहिजे. आपल्यापाशी पहिलेच नाही आहे. आपल्या खानदानपाशीच नाही आहे. हे आपण घेऊ राहिलो. हे आपल्याला आता याच्यातनी काही जुगाड पाणी जमला. आपला गेम फसला म्हणून आपण घेऊ राहिलो. नाही तर आपल्या इकडून काही घेणं होत नव्हती. आता कसं आहे तुम्हाला सांगू काय. आहे एकदम हिशोबात भेटणार आहे. म्हणजे 11 लाख रुपये 12 लाख रुपये ह्या भावाचे आहे.
पण पट्टा कसा आहे मग 10-10 एकराचा, 15-15 एकराचा. आता तुम्हाला त्यातला 2 एकर द्या, 15 एकरातला 13 एकर कोणाला इकन तू? त्याचं म्हणणं आहे का 15 एकरासाठी आपल्याला गिराईक पाहिजे, आपल्याला 1-2 एकरासाठी नाही पाहिजे. आणि ते बी चांगल्या ठिकाणावरचे आहे, असं नाही आहे. आपल्याशी तेवढे पैसे नाही आहे ना. तेवढे पैसे असते तर मग कायले हां पहा लागीस तर आरामानं पहा, पण म्हटलं जरा चांगली पहा. म्हणजे कसं पुढं चालून आपल्याला जर इकायला काढली तर भाव भेटला पाहिजे. गडबड नका करू, मग थांबून जा, शांततेत भेटू द्या एखादा आळतीवरचा. हां 2 एकरचा पट्टा पाहिजे ना, त्याच्याच्यानं तर कसं थोडं बैकू राहिलं का. आता 4-5 एकराचा म्हटलं असतं तुम्ही, किंवा 10 एकराचा म्हटलं असतं तर बातच भेटला असतं तुम्हाला सौदा. तुम्ही एक काम करा, आता मला तर सोडून द्यायला येऊनच राहिले ना वावरात. तात्याला भेटा, तात्याला म्हणा आहे काय तर. कारण कसे आहे, तात्याच्या संपर्कात लय माणसं आहे, इच्छे तर आहेच आहे, बाहेर गावचे आहे, त्याच्याच्यानं कुठं ना कुठं तर भेटूनच जाते तुम्हाला. निंब तर पार पिवळे पिवळे पडले. लवकरात लवकर तोडून येले इका लागन, आता खराब होऊन जाईन हे. फुलाले चांगला बाहेर आला, तुला तोडून घ्या लागन आता. पाण्यानं खराब व्हायच्या पहिले लवकरात लवकर तोडताड करून मोकळं करा लागन याले. अरे आले काय? कुठं गेले होते? त्या गोकुल भाऊचं आणि महादेव भाऊचं यायले वावर दाखवलं. ते त्याचा वावर इकऱ्या होता ना, त्याच्यानं वावर पाहिजे म्हणे. हे 28 लाख रुपयापर्यंत बजेट आहे म्हणे आपलं. तर त्याला दाखवलं. एक होतं 16चं आणि एक होतं 14.5चं. आता 16चं होतं बघायतीवालं महादेवरावचं. अरे लय अंदर आहे ना ते जमिनी. त्या जमिनी किती अंदर आहे त्या? बजेट समजा तुमचं 28 लाखाचं आहे नाही. दोघं मिळून चालते का मग तुम्हाला? हा दोघं मिळूनच घ्यायची आहे ना, अर्धी अर्धी करून घेतो मग नावावर आम्ही. बरं चलता मग आता पाहिले हाय आपल्यापाशी 2-3 जमिनी. हा काही दलाली गिलाली नाही आहे त्याच्या, डायरेक्टच बोलून देतो मी तुम्हाला. आणि मा इकडून होते तेवढे कमी करून देतो. मला चांगलं वाटू राहिलं का तुम्ही जे हे दलालीचे पैसे आले त्याचा वावर घेऊन राहिले, बाकी फालतू गोष्टी टाकून नाही राहिले, म्हणून मला चांगलं वाटू राहिलं. तर मी तुम्हाला घेऊन देतो. तशी तुमच्यापाशी काही वावर दुरे आहे नाही, जेवढं होईन तेवढं होईन तसंही. एक आहे 4 एकर 10 लाख रुपये एकरानं, ते तर काही तुमच्या बजेटचं आहे नाही, म्हणजे ते होते 40 लाखाचं. एक आहे 3 एकर 9.5 लाख रुपये एकरनं, ते बी जास्त अंदर नाही आहे, म्हणजे तुम्ही पेरणी गिरणी चांगली करू शकता, पीक पाणी काढू शकता त्याच्यात, हिर बी आहे स्वतःची. आणि एक आहे 11 लाख रुपये एकर, ते 2च एकर आहे. ते जमीन चांगली आहे. ते तुम्हाला पसंत येन का नाही येन मला माहीत नाही. तुम्हाला समजते का जमिनीतलं? नाही ना, आम्हाला काय समजते, आम्ही पहिल्यांदा घेऊन राहिलो. बरं चला तुम्ही पाहू आपण, चला येतो आम्ही वसंतराव. तोपर्यंत थोडंसं म्हटलं फुलं तोडून घे जा, हे घरच्या पूजेगीजेसाठी पाहिजे. बरं ठीक आहे, द्या यायचं तेवढं काम करून. वावर तुम्हाला असं घेऊन देतो का तुम्ही मस्त पीक पाणी काढू शकता त्याच्यात आणि पोटही भरू शकता. असंच दाखवा आम्हाला, साईड बिझनेस म्हणून आम्ही शेती करतो. चल ना, चांगले आहे, 2-4च आहे, दाखवून देतो तुम्हाला बजेटमध्ये आहे. हे पा, हे आहे मस्त 3 एकराचा पट्टा, 1 नंबर. हां आणि हा 9 लाखांचा आहे. हे जमीन 1 नंबर जमीन आहे. हां काळ्या मातीची, पाहून घे. याच्यात तू संत्र्याचा बगीचाही लावू शकतं आणि पपईचा बगीचा लावू शकतं. तुम्हाला जे पिकवायचं आहे ते पिकवू शकता तुम्ही इथं. आपल्याला काही तात्या ते समजत नाही कोणती जमीन कायले पाहिजे, तर तुम्हाला समजते तुम्हीच सांगा. आणि आम्हाला पीक पाणी काढायचं आहे त्याच्यातून, आम्हाला काही इकायची नाही आहे, ह्या हिशोबानं द्या. अरे त्या हिशोबानं दाखवले ना तुले, 1 नंबर जमीन आहे ना हे. आता मला कसं पाहिजे होता 15-20 एकराचा पट्टा. आज जर 15-20 एकराची जमीन असती हे, तर हे आपण घेतली असती. पण हे आहे 3च एकर. 3 एकर कुठं आपल्याला काही पाहिजे नाही एवढंसं, म्हणून हे तुमच्यासाठी म्हणून राहिलो. तुमच्यासाठी चांगलं आहे हे, पीक पाणी चांगलं जोरदार निघते त्याच्यात. आता ते त्याला इकाले काढायचं होतं म्हणून त्यानं काही पेरलं नाही. आणि मेन म्हणजे एक गोष्ट आहे का, हे आहे अडतीवरचे. हां यायला एकदम गरज आहे पैशाची, त्याच्यानं. दुसरं असेल तर दुसरं दाखवा ना कोणतं. चला अधिक आहे आपल्यापाशी 2, ते दाखवतो तुम्हाला. फोन नाही उचलू राहिलेले का मोहन? ते स्विच ऑफ दाखवू राहिला मोबाईल. जाऊ दे, अभ्यास करू राहिली असं ते, नंतर फोन करजो. तूही शाहरुख आहे, एखादी अशी पोरगी पटून घे सल्ल्यासारखी. हां टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. आता याचं काम येऊ दे ना आटा काट्यावर, मग तिचीच एखादी मैत्रीण मी घेतो पटवून. नाही तू एक पटूनच घे, नाही तर हे पाय, हे सरकारी नोकरी, वावर धुरे हेच मागते. पूर्ण सांसून वाटू राहिलं रे मोहन. आज कोणीच दिसून नाही राहिलं. कुकडे गेले सगळेच्या सगळे? काय माहित आता कुठं जाते आणि काय जाते, आपल्याला थोडी एवढं माहित आहे. आपण कुठं विचारपूस करतो. हे पाहून घ्या मग, हे 1 नंबर जमीन आहे, 2च एकर आहे, 10 लाख रुपये एकर म्हणते. 20 लाख रुपये तुमची जमीन होते, जे तुमचे उरलेले पैसे आहे ते फिक्समध्ये टाकून द्या, त्याचंही व्याज भेटणं चालू होते तुम्हाला. हा तात्या सगळं बरोबर आहे, पण हे जमीन लय अंदर आहे ना. अंदर तर आहेच आहे.
आणि पहा बरं, काल पाणी पडून बी काही म्हटलं चिकटावाने दिसू राहिला ना पाण्याचा याच्यात. अरे याच्यात नागरा लागते चांगलं, नागरला येले का एक नंबर सुपीक जमीन बनून जाते. मग काही पेर तू, पाय कसं पीक निघते खपनाटाच्या खपनाट. आंब्याचे झाडं आहे मस्त 5-6 याच्यातनी. हा, अधिक काय पाहिजे तुम्हाला? जांभळीचे झाड आहे, चिकूचं झाड आहे. हे जमीन काहून म्हणून राहिलं तुम्हाला फायदेशीर आहे. या झाले तुमची बैलबंडी येणं जाणं करते, तुम्हाला ट्रॅक्टर आणायचा ट्रॅक्टर येते, स्पेशल रस्ता आहे तुम्हाला, कोणाच्या वावरातून नाही जा लागत ना, काही नाही. हीर आहे मोठीच्या मोठी. अधिक काय पाहिजे? 2-3 म्हशी घेऊन घ्या उरलेल्या पैशात, आणि 2-3 गाया घेऊन घ्या आणि बकऱ्या घेऊन घ्या. एक नंबर पैशाचा आयटम होऊन जाते. जमीन तात्या आपल्याला अशी पाहिजे का पुढं चालून तिले भाव बी असला पाहिजे, जेणेकरून ते इकून आपण अधिक जास्त घेऊ शकलो पाहिजे जमीन. ह्या हिशोबानं जमीन पाहिजे आपल्याला. एखादी हायवेटच नाही आहे का एखादा एकर? एक एकर चालते आपल्याला 20 लाख रुपयाचा असला तर. 1 एकरची गोष्ट करू आला, अर्धा एकर नाही भेटत तुला हायवेटच 20 लाख रुपयात. एवढे भाव आहे म्हटलं हायवेटचे. हा, हे जमीन मला तुमच्यासाठी चांगली वाटते, पुढं चालून इले भाव येऊ शकते. हा, पण पक्क नाही आहे, पण आला गेला तर तुमचाच फायदा आहे. अधिक तुम्हाला एक दाखवून देतो मी आता आखरीची, बस त्याच्यानंतर मग कसं आहे एकदम तुमच्या वरच्या बजेटच्या आहे, मग काही कामाची गोष्ट नाही. एक आहे 11 लाख रुपये एकराची, ते दाखवून देतो तुम्हाला. आता हे जमीन पाहतो, अशी जमीन नाही भेटन तुम्हाला, आणि रस्त्यावरच आहे, जास्त काही अंदरही नाही आहे. 4-5 वावर टाकले का तुमचा वावर आहे, आणि स्पेशल रस्ता आहे, हिरवी आहे, पीक पाणी चांगलं धंद्रप निघते याच्यातून. जमीनच तशी आहे. याच्यावर नागर मारायचं जास्त काम नाही आहे तुम्हाला. 2 एकरचा पट्टा आहे हा, आणि 11 लाख रुपये एकरनं म्हणते. काही कमी जास्त नाही होईन का याच्यात? हा ना, होत असन तर हेच वाली जमीन घेऊन घेऊ आपण. थांबा, चुपचाप राहा फक्त. हा, मालक येऊ राहिला, त्याच्यात एकटा म्हणजे का पसंतच नाही आली, अंदर आहे, असं आहे तसं आहे असं सांग जा फक्त. असे बोल जा, आपण काही कमी जास्त करून पाहू. अरे नमस्कार हो, नमस्कार हिम्मतराव, या इकडे. अरे नमस्कार नमस्कार. कोण होय? सरपंच साहेब होय काय? हा सरपंच होय, या इकडे या. अरे पाना सरपंच राजे हो, पाना गिरे गेले. हा, काय काय एवढे भाव थोडी सांगितले. आपलं 11 लाख रुपये सांगितले. आता मला अर्जंट आहे, काम आहे, म्हणून इकून आलो मी. नाही तर मी काय इकतो एवढी चांगली जमीन. हे घे ना, गिराईक असता आणले, हे पोरं घेणारे आहे. हा, काय तर म्हणते थोडेफार कमी करा म्हणते, पैसे लय उरायले म्हणते 11 लाख रुपये एकर. अरे जमीन पहा ना तुम्ही, जमीन तपा कशी आहे तर. जमीन पहा तुम्ही, असं पीक पाणी काढता याच्यात धनाधन. आता माही कसं थोडंसं मला पैशाची गरज पडली आहे एका सौद्यासाठी, त्याच्याच्यानं इकून आलो मी. नाही तर मला काही इकायची गरज नाही, अशी जमीन आहे. हे काही पेरा, पीक पाणी धनाधन निघते याच्यातून. आणि भावही काय आपण जास्त थोडी ठेवला आहे, 11चाच भाव ठेवला आहे. हा, पण कसं आहे, आम्हाला पेरायलाच पाहिजे, आम्हाला काही इकाच्या हिशोबानं नाही पाहिजे, आम्हाला हे परमनंटसाठीच पाहिजे. हा, काहीतरी कमी करा. आता कसं आहे 11 म्हणजे 11च नाही भेटू शकत ना, आणि त्याच्यात कसं हे म्हटलं अंदर बी येते थोडीशी त्याच्याच्यानं. अरे अंदर येते, पण आपल्याला रस्ता तर सारखाच आहे, आपला स्पेशल रस्ता आहे ना. आपल्याला काय कोणाच्या वावरातून थोडी या लागते अंदर असलं तरी. आणि हिर बी आहे, कोणाच्या विहिरीतून पाणी नाही घ्या लागत, सगळंच आहे, काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. पैसे द्या, जमीन नावं करून घ्या, आणि पीक पाणी काढणं चालू करून द्या, असंच काम आहे. आंब्याचे झाडं आहे 10 आंब्याचे झाडं आहे म्हटलं. केबन आहे, केळाचे 15-20 झाडं आहे, पपईचे झाडं आहे 15-20. ते सगळं बरोबर आहे, पण म्हटलं थोडंसं 11 लाख रुपये लय होते ना, तुम्हीच पाहा ना. आता मग किती गिराईक आले म्हटलं, तुम्हाला माहीत आहे, तुमच्या देखता आले ते काय म्हणे जास्तच होते म्हणे बा. आता हे आखरी गिराईक म्हणून समजा मी आणलं का बा, मला तर नाही वाटत आता कठीण काम वाटते. काय तर कमी जास्त करून टाका, आपलेच लेकरं आहे, देऊन टाका, विषय मोकळा करून टाका. हा, हो ना, पण कमी जास्त म्हणजे किती बा कमी, हे बी तर आहे ना, किती कमी. तुम्ही 11चा भाव मागू राहिले, 9 लावून द्या. हा, 2 एकर असता आहे ते. आम्हाला पाहिजे होता 5 एकराचा पट्टा, पण आता हे 2च एकर आहे. आणि त्याच्यात तात्या म्हणे का हे आपल्या जवळचे आहे, यायला अर्जंट आहे म्हणे बा, यायची जमीन चांगली आहे म्हणे, त्याच्याच्यानं आम्ही आलो, नाही तर आम्हाला 5 एकरचा पट्टा पाहिजे होता. नाही नाही, 9 नाही भेटू शकत तुम्हाला. तुम्ही वाटल्यास इकडे तिकडे घुमा, त्याच्यानंतर घ्या. 9 नाही, 10 नाही देत मी. तात्या मी काय म्हणून राहिलो, 10 म्हणून पा, 10.15 करा 10चे. हां, 10.15 म्हणून पा काय म्हणते तर. हो, इकडे या, इकडे या 2 मिनटं. काय भल्ली गडबड राहते, काय करू राहिले तुम्ही आता? काही तर पेरलं नाही आहे तुम्ही, इकाले काढली तर. आता तुमचे माणसं एकदमच पडत्या भावात मागू राहिले ना, एवढं थोडी अर्जंट आहे मले. बरं मी काय म्हणतो, तुमचे जाऊ द्या, माय जाऊ द्या, 10 करून टाका. 10नी नाही ना तात्या, 10नी नाही पुरत. नाही 10नी नाही पुरत ना, 10.15 नाही पुरत. 11 म्हणजे 11 लागन आपल्याला.
पहा मग आता कसं करता. ही आखरीची जमीन होती, मी तुम्हाला दाखवू राहिलो. एक नंबर जमीन आहे रे, लय पीक काढे हा माणूस. 10.5 म्हणून पहा ना काय म्हणते तर. आता मी म्हणून पाहतो 10.5. जर नाही म्हटलं तर तो 11च्या खाली काही सोडणार आहे नाही. 11 आहे म्हणून तर ठेवून घे जा, जमीनच तशी आहे. अरे इकडे या ना, काय तुम्ही बी असं आहे मग. नाही ना, पुरतच नाही मला तेवढ्यात, म्हणून मी चालला गेलो. बरं आखरी पहा, तुम्हाला पुरत असन तर दे जा, नाही तर नाही दे जा. हां आखरी म्हटलं 10.5 पहा बा. 10.5 फायनल करून टाका आता आणि विषय मोकळा करून टाका. पहा तुम्ही 11 म्हणून राहिला ना, 11 म्हणजे 11 कोणीच नाही देणार आहे तुम्हाला या जमिनीचे. हे अंदर बी आहे, त्याच्यानं भाव थोडा तुम्हाला भेटणं मुश्किल पडू राहिला. आता भाव तर लय भेटला असता तुम्हाला. तुमचं बरोबर आहे, पण मी 11च्या खाली विकत नाही. 11 म्हणजे 11. पहा तुम्हाला काय वाटते तर विचार करा, नंतर घ्या. गळी नाहीच म्हणून राहिला ना 11च्या खाली. हां काय करता मग. बरं चला घराकडे, विचार करा शांततेत काय म्हणून राहिलो मी. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर मग पहा. बरं तुम्ही एवढ्या जमिना पाहिल्या आमच्यासोबत, तर तुम्हाला जमीन सगळ्यात चांगली कोणती वाटली. जमिना सगळ्या चांगल्याच आहे, पण हे कसं आता इकडे येऊ राहिले भाव, म्हणून हे तुम्ही घेऊन घ्या. 11 म्हणून राहिलं ना, 11 ते घेऊन घ्या हे. हां याले म्हटलं 1-2 वर्षांना भाव येणारच आहे. जमलं तर याले 6-7 महिने तर भाव येऊ शकते, सांगता नाही येत. याचा भाव वाढला रे वाढला का बस हे इकून टाका आणि चांगली घेऊन घ्या. म्हणजे 4-5 एकराची एवढ्याच रुपयात भेटत असन तर असं म्हणणं होतं. म्हणून म्हणलं का हे 2 एकरचा पट्टा आहे ना, 11 लाख रुपये एकर म्हणते ना, तर 22 लाखाची होऊ राहिली. घेऊन घ्या, टोकन देऊन द्या त्याला 2 लाख रुपये. नाही तर एक काम करा, पहिले तुम्ही शांततेत विचार करा, त्याच्यानंतर तुम्हाला वाटते ते ठेवा. जमिना सगळ्यात चांगल्या आहे असं काही नाही. बरं चला घराकडे, विचार करतो आम्ही, नंतर पाहू. आपण लय मांगा आहे ते दोघांच्या, लय मांगा आहे. एवढे हुशार आहे ते. आता वय काय आहे त्याचं इनमीन. मला वाटते 20 वर्षाचे आहे ते, 20-21 वर्षाचे, जास्त नाही आहे काही. पण दिमाग किती चंट आहे त्याचा. जसे त्याले हे वाड्याचे हर्राशीतले पैसे भेटले 30 लाख रुपये, तर वावर घेऊ राहिले ते. विचार करा आता तुम्ही. सल्ल्यान शाहरुख आहे, काहीतरी शिका त्या दोघांपासून. त्याच्यापासून एकच गोष्ट शिकू शकते माणूस, का चोरी कशी करा लागते. त्याच्या समोर बी त्याच्यापाशी दिमाग आहे. चोऱ्या तर करतेच करते ते, त्याच्यात तर काही हेच नाही आहे, शंकाच नाही आहे. पण हे किती मोठं दिमाग म्हणा. वाडा खपे नाही तो, तर त्याच्यात धन आहे म्हणून अशी अफवा फैलवली. आमच्यासारखे लालची त्याच्यात फसले. त्या वाड्याची हर्राशी चालली 1 करोड 10 लाखापर्यंत. आणि नंतर 30 लाख रुपये यायले त्याचं कमिशन भेटलं, आणि 30 लाखाचं आता ते वावर पाहू राहिले. तुम्ही दाखवले वाटते त्याले वावर. वसंतरावनं दाखवले त्याले 2-3, आणि मी 3 दाखवले त्याले. आखरी 1 नंबर वावर होतं आपलं हिम्मतरावचं वावर दाखवलं मी त्याले. मी म्हटलं हे घ्या, हे फायद्याचा सौदा आहे. जाऊ द्या ना, वावर तर घेऊ राहिले बिचारे, नाही काय. वावरच नाही आहे त्याच्यापाशी आतापर्यंत. बी वावर तर होऊन जाईन त्याचं वाला. त्याच्याच मी गेलो त्याच्यासोबत, त्याला दाखवले मी म्हटलं हे पुरे फायद्याचे सौदे आहे, हे घ्या म्हटलं तुम्ही. आतापर्यंत त्याचे बाबा नाही घेऊ शकले, तर कमीत कमी पोरं तर घेऊ राहिले, नाही काय. ते कसे घेऊ, त्याच्या दिमागानं घेऊ राहिले ते. मी तर असं म्हणू नाही शकत का माझे 30 लाख रुपये गेले, कारण मी लालचीत आलो, लालचीपणात, त्याच्याच्यानं ते झालं. तर त्याला आखरी म्हटलं मी, हे हिम्मतरावचं चांगलं आहे म्हटलं जमीन, तुम्ही काही लावू शकता, याच्यात पीक 1 नंबर येते. अरे त्याले काय पाहा लागते बाबा, 1 नंबर पीक येते त्याच्यात. तर आता तो 2 एकराचा पट्टा आहे म्हणून सांगा, 5-6 एकराचा किंवा 10 एकराचा असताना तर मी आता घेतलाच असता तो. मग तर मी लागलो होतो मांग, मी घेत होतो. तर काय झालं मग तात्या, घेतला का त्यानं वावर. नाही आता विचार करतो म्हणे पहिले का कोणतं घेऊ कोणतं नाही, आणि मग घेतो म्हणे. वर टोकन द्यायचं काम नाही म्हणे, डायरेक्ट पुरेच्या पुरे पैसे नगद आहे म्हणे, आणि बस कागदपत्रावर सह्या मारायला लावा म्हणे, झाला आपला वावर. रस्ता आहे मस्त, या झाले विहीर आहे, आणि टेन्शनही नाही आहे. आणि कमीत कमी 7-8 झाडं आहे आंब्याचे, केळाचे झाड आहे, आणि पपईचे झाड आहे. अरे पपई तर भल्ली गोड आहे त्याच्या वावरातली. अरे बापा भल्ली सुपर. तात्या ते येऊ राहिले 2 जण. चला बसा, चला कुठं जायचं आहे पण. चल ना हिम्मत काकाच्या इथं. बस हे पुरे पैसे नगद घ्या, हे टोकन फोकन द्यायचं काम नाही. आणा कागदपत्र, मारा सह्या, येतो मी बात. अरे आकडा का आला रे मोहन. एक्का आला श्रीदेवी. अरे यार, हिम्मतराव, ओ हिम्मतराव आहे का घरी. अरे या सरपंच साहेब अंद्र, निर्णय केला मग बरोबर. अरे तुमच्या शेतीले पाहा लागते काय, मी आता यायला तवाच म्हटलं. पण ते म्हणे आपल्याला काय टोकन गिकन द्यायचं नाही म्हणे, आपल्याला पुरेच पैसे द्यायचे आहे म्हणे, आणि बस तवाच्या तवा सगळं ओके करायचं आहे म्हणे काम. खरेदी करा लागेल ना त्याची वाली. हे सगळं बरोबर आहे तुमचं वालं, खरेदीसाठी तुम्हालाच खर्च करा लागा. तो करतो आम्ही. हे पैसे मोजून घ्या तुम्ही, हे पैसे मोजून घ्या, उद्या खरेदी करून टाकू, ठीक आहे.